गजरात आपण त्यांचे स्वागत करूयात. आसनस्थ व्हावे. कृपया सोशल डिस्टन्सिंग पाळा. नमस्कार. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. आज 10वी अभिनंदन सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर, महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या माननीय अध्यक्षा श्रीमती उषा वाघ, तसेच आपल्या प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका रंजना वाठोरेबाई, उपमुख्याध्यापिका माननीय श्रीमती वसुधा कुलकर्णीबाई, सर्व पर्यवेक्षक, शिक्षकवृंद आणि आजच्या सभेचे प्रमुख केंद्रस्थान असलेल्या यशवंत विद्यार्थिनी, त्यांचे सुज्ञ आणि सुजान पालक, सर्वांचे 10वी अभिनंदन सोहळ्यामध्ये मी शिवांगी मलगुंडे भावसुमनांनी मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करते. शैक्षणिक वर्ष 2020-21 आणि 21-22 म्हणजे गेली 1.5 वर्षे आपण सर्वच जण कोरोनाच्या विळख्यात आहोत. परंतु या परिस्थितीतही, या वातावरणातही खचून न जाता, लॉकडाऊन झाले तरी आपले आणि आपल्या विद्यार्थिनींचे मॉरल डाऊन होऊ न देता ऑफलाईन शिक्षणाला ऑनलाईनचा पर्याय निवडून शाळा बंद पण शिक्षण सुरू या शासकीय उद्दिष्टाशी प्रामाणिक राहून आणि शो मस्ट गो ऑन या निर्धाराने आपली हुजूरपागा प्रशाला विद्यार्थिनींचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि राहीलही. गतवर्षीपासूनच अध्यापनात ऑनलाईन अध्यापनाच्या जोडीला ऑडिओ, व्हिडिओ, PPT या अभ्यासपूरक साहित्याबरोबरच अभ्यासाव्यतिरिक्त सहशालेय उपक्रम, ऑनलाईन नानाविध स्पर्धा, मार्गदर्शनपर व्याख्याने एवढेच नव्हे तर ऑनलाईन स्नेहसंमेलनही घेण्यात आले. वरील सर्व प्रयत्नांची, मेहनतीची दखल पालकांनी, विद्यार्थिनींनी घेतली आणि ऑनलाईन अध्यापनाविषयी अत्यंत समाधानी असल्याच्या भावना, बोलक्या प्रतिक्रिया आपल्या प्रशालेच्या वेबसाईटवर व्यक्त केल्या. त्या वाचून आमच्या शिक्षकांना आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळाले. शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10वीचं वर्ष. या विद्यार्थिनींसाठी विशेष प्रयत्न करून सर्व विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हुजूरपागेचा प्रत्येक घटक झटत होता. फोन करून, पत्र पाठवून, प्रसंगी घरभेटी देऊन वर्गाची उपस्थिती 100% कशी होईल यासाठी सर्वजण प्रयत्नशील होते. ऑनलाईन अध्यापनासाठी मोबाईल फोन्स, आर्थिक मदत करणे इत्यादी प्रकारे सहाय्य करण्यात आलं. या साऱ्याचीच फलश्रुती म्हणजे आपल्या विद्यार्थिनींनी मिळवलेले घवघवीत यश आहे. एक म्हणावंसं वाटतं, गुणी पाखरं शिक्षणासाठी 10 दिशातून येती, गुणी पाखरं शिक्षणासाठी 10 दिशातून येती, गुणांच्या चिकाटीतूनी आम्ही पेरू यशाचे मोती, पेरू यशाचे मोती. यानंतर महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती उषा वाघ, आमच्या मार्गदर्शक, सदैव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या, उत्तम नेतृत्व आणि आपल्या कर्तृत्वाने प्रभावित करणाऱ्या या अध्यक्षांचा
परिचय करून देत आहेत सौ नेर्लेकरबाई. सभागृहातील सर्व मान्यवरांना सादर प्रणाम आणि उपस्थितांना नमस्कार. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, उज्ज्वल भवितव्याच्या दिशेनं सुरू झालेल्या तुमच्या प्रवासाची पहिली पायरी तुम्ही यशस्वीरित्या सर केली आहे आणि म्हणून तुमचा हा कौतुक सोहळा अविस्मरणीय ठरावा म्हणून अशाच कर्तृत्ववान मान्यवरांच्या हस्ते तुमचा गुणगौरव होणार आहे. कारण पाठीवर पडणारी कौतुकाची थाप मान्यवरांचे आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला जीवनामध्ये अनेक यशोशिखरे पादाक्रांत करण्याची प्रेरणा देत असतात. आजच्या या कौतुक सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा माननीय श्रीमती उषा वाघ यांच्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होतो आहे. कोल्हापूर ही जन्मभूमी असणाऱ्या उषाताईंनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून गणितासारख्या आपल्याला अवघड वाटणाऱ्या विषयात BSc आणि MSc केलं आहे. याचबरोबर त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. गणितासारख्या विषयात उच्च विद्याविभूषित उषाताईंनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत विषयाच्या पहिल्या आणि तिसऱ्या स्तरावरील परीक्षेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. यावरून त्यांची अभ्यासू आणि ज्ञानसंपादनाची व्यासंगी वृत्ती दिसून येते. शैक्षणिक कारकीर्द पूर्ण केल्यानंतर माननीय उषाताईंनी 17 वर्ष उच्च महाविद्यालयातील BSc, BCom आणि MSc बायोमॅथमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांना गणित आणि संख्याशास्त्राचं अध्यापन केलं. याचबरोबर IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतानाच माननीय उषाताईंनी विविध सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे. त्यांनी सर्वेषाम सेवा संघ हा मुलींचा अनाथाश्रम आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या समता शिक्षण संस्था या शैक्षणिक संस्थांचं अध्यक्षस्थान भूषवलं आहे. माननीय उषाताईंनी समाजातील अप्रगत घटकांच्या उत्थानासाठी अनेक कार्यशाळा आणि सेमिनार आयोजित केले आहेत. माननीय उषाताईंनी सुगावा प्रकाशन पुणे याच्या प्रकाशक म्हणूनही काम पाहिले असून वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक प्रकाशनाबद्दल त्यांना विपू भागवत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. गणित विषयातील प्रावीण्याबद्दल 1966 त्यांना लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यातर्फे त्यांना श्रमसेवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. अशा सामाजिक भान आणि शिक्षकी पिंड असलेल्या माननीय उषा वाघ यांनी आपल्या महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये आपल्या या हुजूर पगा कुटुंबामध्ये या संस्थेच्या सदस्या, कोषाध्यक्षा आणि उपाध्यक्षा ही पदं देखील भूषवली आहेत. हा कार्यभार सांभाळल्यानंतर आज मी तिला त्या मगर संस्थेच्या विद्यमान अध्यक्षपदी कार्यरत आहेत. अशा या आपल्या प्रज्ञावंत आणि समाजाभिमुख अध्यक्षांचे स्वागत प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका रंजना वाठोरेबाई यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद बाई. पुढील सूत्र बलगुंडेबाईंकडे. धन्यवाद सई. यानंतर वळूया आपल्या पुढील कार्यक्रमाच्या टप्प्याकडे.
आजच्या या अभिनंदन समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे निकाल वाचन. त्यामुळे अधिक वेळ न दवडता सुरू करूयात निकाल वाचनाला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती रंजना वाठोरेबाई यांना विनंती की त्यांनी निकालाचे वाचन करावे. नमस्कार. माध्यमिक शाळांत परीक्षा इयत्ता 10वी एप्रिल 2021चा मी निकाल वाचून दाखवते आहे. SSC बोर्ड परीक्षेचा निकाल आहे 97.34. पुणे बोर्डाचा निकाल आहे 99.96 आणि आपल्या शाळेचा निकाल आहे 100%. परीक्षेला प्रविष्ट आपल्या शाळेतनं विद्यार्थिनींची संख्या होती 372. उत्तीर्ण विद्यार्थिनींची संख्या 372. 90% वर गुण प्राप्त विद्यार्थिनींची संख्या 46. विशेष योग्यता प्राप्त विद्यार्थिनी 209. प्रथम श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनी 137. द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनी आहेत 26 आणि उत्तीर्ण श्रेणी प्राप्त करणाऱ्या कोणीही नाही. आपल्या शाळेतील गुणानुक्रमे प्रथम 5 क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. प्रथम क्रमांक आपल्या 2 विद्यार्थिनींना मिळालेला आहे. पहिली आहे कवितके तन्वी सुरेश 10वी क आणि पळसकर रसिका संतोष 10 ब. या दोन्ही विद्यार्थिनींना 500 पैकी 490 गुण प्राप्त झालेले आहेत आणि त्यांची या बाळांना स्टेजवर या आहे. क्रमांक 2 दासवेकर साक्षी अमय 10 ड. हिला 500 पैकी 485 गुण मिळालेले आहे व हिची टक्केवारी 97 आहे. आता तिसरा क्रमांक पण 2 विद्यार्थिनींना मिळालेला आहे. चांदगुडे सृष्टी नारायण 10 क मधली आहे. ओझा जिज्ञासा राजेश 10 ब मधली आहे. या दोघीही विद्यार्थिनींना 484 गुण प्राप्त झालेले आहेत आणि यांची टक्केवारी आहे 96.80% आणि तिसरा नंबर ओझा जी आहे तिला पण 96.80%. चौथा क्रमांक मोठे समीक्षा नितीन ही 10 ब मध्ये आहे का? हां, तिला पायाला लागले ना. हां, सांभाळून ये बेटा. तिने न्याय घोडे विशाखा संपत 10 ड मधली ही विद्यार्थिनी आहे. या दोन्ही विद्यार्थिनींना 500 पैकी 482 गुण प्राप्त झालेले आहेत आणि त्यांची टक्केवारी आहे 96.40. क्रमांक 5 सुपेकर अनन्या अरुण आणि दुसरी आहे पोफळे करिश्मा मनोज 10 क. या दोघींनाही 500 पैकी 480 गुण प्राप्त झालेले आहे आणि दोघींचीही टक्केवारी 96 आहे. आपल्या विषयवार विद्यार्थिनींनी पण प्रथम क्रमांक मिळवलेले आहेत बऱ्याचशा विद्यार्थिनींनी. पण आपण या कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनाच नाही बोलवू शकलो. विषयवार प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक मी फक्त वाचून दाखवते आहे. मराठी प्रथम क्रमांक, मराठी विषयात ज्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे ती आहे कुमारी कवितके तन्वी सुरेश. ही 10 क ची मुलगी आहे आणि हिला 100 पैकी 91 गुण प्राप्त झाले. द्वितीय क्रमांक कुमारी चांदगुडे सृष्टी नारायण
10 क मधली आहे. हिला 100 पैकी 89 गुण प्राप्त झालेले. चव्हाण प्रीती रामदास ही 10 क मधली विद्यार्थिनी आहे आणि हिला सुद्धा 100 पैकी 89 गुण प्राप्त झालेले आहे. आता द्वितीय भाषा आपली संपूर्ण संस्कृत. या संपूर्ण संस्कृतमध्ये एकूण 4 मुलींना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. कवितके तन्वी सुरेश 10 क, पळसकर रसिका संतोष 10 ब, ओझा जिज्ञासा राजेश 10 ब, भिलवडकर वृंदा हेमंत 10 अ यांना 100 पैकी 98 गुण प्राप्त झालेले आहेत. द्वितीय क्रमांक हे 6 मुलींना मिळालेले आहे. पहिली आहे जोशी पद्माक्षी अरविंद, पाटील साक्षी रमेश, काळे साक्षी यशवंत, जाधव वेदांगी विक्रम, चांदगुडे सृष्टी नारायण, चव्हाण प्रीती रामदास. या सर्व मुलींना 100 पैकी 97 गुण प्राप्त झाले आहेत. आता संयुक्त संस्कृत यामध्ये प्रथम क्रमांक आहे कुमारी काळे ऐश्वर्या संतोष 10वी ड मध्ये आहे ती आणि तिला 50 पैकी 49 गुण मिळालेले आहेत. द्वितीय क्रमांक 6 विद्यार्थिनींना मिळालेला आहे. पहिली टिळेकर श्रावणी लक्ष्मण 10 ड, चव्हाण तेजस्विनी लवडू 10 ड, साळे समृद्धी राजेंद्र 10 ड, राठोड दिशा रमेश 10 ड, टिवटे नम्रता प्रदीप 10 ड, धुमाळ सृष्टी संतोष 10 ड. या सर्व 6 विद्यार्थिनींना 50 पैकी 48 गुण प्राप्त झालेले आहेत. संयुक्त हिंदी या विषयातील प्रथम क्रमांक कुमारी घोडे विशाखा संपत 10 ड मध्ये आहे आणि या विद्यार्थिनीला 50 पैकी 50 गुण प्राप्त झालेले आहेत. द्वितीय क्रमांक 3 विद्यार्थिनींना मिळालेला आहे. बोरसे मृणाली सुनील, टिळेकर श्रावणी लक्ष्मण, दासवेकर साक्षी अमेय. या तिन्ही विद्यार्थिनी 10वी ड मध्ये आहेत आणि या तिन्ही विद्यार्थिनींना 50 पैकी 49 गुण प्राप्त झालेले आहेत. आता हिंदी आणि संस्कृत, हिंदी प्लस संस्कृत याच्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी टिळेकर श्रावणी लक्ष्मण 10वी ड मधली ही विद्यार्थिनी आहे आणि हिला 100 पैकी 97 गुण प्राप्त झालेले आहेत. हिंदी संस्कृत द्वितीय क्रमांक विद्यार्थिनींची नावं 3 विद्यार्थिनी आहेत त्याच्यामध्ये. घोडे विशाखा संपत 10 ड, चव्हाण तेजस्विनी लडू 10 ड, दासवेकर साक्षी अमेय 10 ड. या तिन्ही मुलींना 100 पैकी 96 गुण प्राप्त झालेले आहेत. आता इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक 3 विद्यार्थिनींना मिळालेले आहेत. पळसकर रसिका संतोष, ओझा जिज्ञासा राजेश, मोटे समीक्षा नितीन. या तिन्ही विद्यार्थिनी 10वी ब मधल्या आहेत आणि ह्यांना 100 पैकी 98 गुण प्राप्त झालेले आहेत. तसंच द्वितीय क्रमांक इंग्रजी भाषेमधल्या 6 विद्यार्थिनींना मिळालेले आहे. खिरे रेणुका धनंजय 10 ब, धुळे आकांक्षा अतुल 10 ब, गुंड अश्विनी अमित 10 ब, शहाणे तनिष्का राहुल 10 ब, फतेपूर संजना संतोष 10 ब, सैन नंदिनी प्रल्हाद 10 ड. या 6 मुलींना 100 पैकी 97 गुण प्राप्त झालेले आहेत.
गणित या विषयाचे प्रथम क्रमांक. ओझा जिज्ञासा राजेश 10 ब, चांदुडे सृष्टी नारायण 10 क, घोडे विशाखा संपत 10 ड, दासवेकर साक्षी अमेय 10 ड. अशा ह्या चारही मुली आहेत. या चारही मुलींना 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. या चारही मुलींचं खास कौतुक. द्वितीय क्रमांक सुपेकर अनया अरुण, पळसकर रसिका संतोष 10 ब मधल्या या दोन्ही विद्यार्थिनी आहेत. आणि 6 विद्यार्थिनी आहेत. कुमारी पाष्टे भाग्यश्री संतोष, पोपळे करिश्मा रमेश, पाटील साक्षी रमेश, फतेपूर संजना संतोष या 6 मुलींना 100 पैकी 99 गुण प्राप्त झालेले आहेत. शास्त्र. कुमारी पाटील साक्षी रमेश प्रथम क्रमांक 10 क मधली ही विद्यार्थिनी आहे. हिला सुद्धा 100 पैकी 100 गुण प्राप्त झालेले आहेत. द्वितीय क्रमांक 4 मुली आहेत. ओझा जिज्ञासा राजेश 10 ब, घोडे विशाखा संपत 10 ब, कवितके तन्वी सुरेश, पोपळे करिश्मा रमेश या दोघी 10 क मध्ये आहेत. आणि या चौघींनाही 100 पैकी 97 गुण प्राप्त झालेले आहेत. सामाजिक शास्त्र प्रथम क्रमांक 2 विद्यार्थिनींना मिळालेला आहे. घोडे विशाखा संपदा दासवेकर साक्षी अमेय या दोन्ही विद्यार्थिनी 10वी ड मध्ये आहेत आणि त्यांना 100 पैकी 99 गुण प्राप्त झालेले आहेत. द्वितीय क्रमांक 2 विद्यार्थिनींना आहे. पाटील साक्षी रमेश 10 ब, कवितके तन्वी सुरेश ही 10 क या दोघींनाही 100 पैकी 98 गुण प्राप्त झालेले आहेत. इतिहासातील प्रथम क्रमांक 3 विद्यार्थिनींना मिळालेला आहे. घोडे विशाखा संपत 10 ड, दासवेकर साक्षी अमेय 10 ड, चव्हाण तेजस्विनी लडू 10 ड या तिन्ही विद्यार्थिनींना 50 पैकी 50 गुण प्राप्त झालेले आहेत. इतिहास विषयामध्ये द्वितीय क्रमांक कवितके तन्वी सुरेश, मोठे समीक्षा नितीन, घाडगे सृष्टी या 10 क मध्ये आहेत आणि 2 10 ड मध्ये आहेत. यांना 40 पैकी 39 गुण प्राप्त झालेले आहेत. भूगोल या विषयातील प्रथम क्रमांक आपण घेणार आहोत. पाटील साक्षी रमेश, पळसकर रसिका संतोष या दोन्ही विद्यार्थिनी 10 ब मधल्या आहेत आणि ह्यांना 40 पैकी 40 गुण प्राप्त झालेले आहेत. द्वितीय क्रमांक 5 विद्यार्थिनींना आहे. कवितके तन्वी सुरेश 10 क, पोपळे करिश्मा मनोज 10 क, घोडे विशाखा संपत 10 ड, दासवेकर साक्षी अमेय 10 ड, सुपेकर अनन्या अरुण 10 ब या 5 मुलींना 40 पैकी 39 गुण प्राप्त झालेले आहेत. असा हा एकदम अतिशय उत्तम निकाल लागलेला आहे. यामागे आमच्या सर्व शिक्षकांचं कौतुक आहे की त्यांनी वर्षभर फार मेहनत घेऊन सगळ्यांना ऑनलाईन शिक्षण फार छान रीतीने त्यांनी दिलेलं आहे. शिक्षकांचं पण कौतुक आणि विद्यार्थिनींचं पण कौतुक. धन्यवाद बाई. जन्मदाते आईवडील आणि शिक्षक या 2 घटकांना आपली मुले किंवा आपले विद्यार्थी आपल्यापेक्षा
काकणभर चढ झालेली पाहून किंवा 4 पावलं आपल्यापेक्षा पुढे गेलेली पाहून ऐकून अभिमानाने ऊर भरून येतो. नेमकी हीच भावना तुमच्या आमच्या मनात आत्ता या परिस्थितीला आहे. विद्यार्थिनींच्या या यशात स्वतः विद्यार्थिनी, त्यांचे जागरूक पालक, शिक्षक, पण त्याचप्रमाणे आमच्याकडून उत्कृष्टच काम करून घेणारे आणि आम्हास सदैव मार्गदर्शन करणारे महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, आमची हुजूरपागेची संपूर्ण प्रशासन व्यवस्था याचाही मोलाचा वाटा आहे. सर्व विद्यार्थिनींचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आपण टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. मुलींना जाता जाता एकच सांगावंसं वाटतं, इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल यू मस्ट रिस्पेक्ट वन रूल, नेव्हर लाय टू युअरसेल्फ. हुजूरपागा म्हणजे उत्तम, उदात्त आणि उज्ज्वल परंपरा आणि तिच्या उत्कर्षासाठी झटणं आहे. या वर्षीचा 10वीचा निकाल हा इयत्ता 9वीच्या निकालावर बऱ्याच अंशी अवलंबून होता. पण आपलं नाणं खणखणीत असेल तर ते वाचतंच, पण त्यासाठी ते परीक्षारूपी मुशीतून ताऊन सुलाखून पारखून मात्र घ्यावं लागतं. आणि म्हणूनच विद्यार्थिनींनो, अभ्यासात सातत्य ठेवा, सतर्क राहा. हाच जणू संदेश आणि धडा देणारं मूल्यमापन म्हणजे हे 10वी बोर्डाचं यावर्षीचं मूल्यमापन होतं. अशा या निकालाच्या पारसमणी ठरलेल्या यशवंत, गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार प्रशालेकडून आता केला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती उषा वाघ यांना विनंती की आपण विद्यार्थिनींचे सत्कार करावे. सर्वप्रथम येणारी विद्यार्थिनी आहे आहेत 2 विद्यार्थिनी आहेत. कवितके तन्वी सुरेश 10वी क, 500 पैकी 490 गुण, 98% तिची टक्केवारी आहे. प्रथम क्रमांक विभागुण आहे. दुसरी विद्यार्थिनी आहे पळसकर रसिका संतोष 10वी ब, 490 गुण, 98%. पळसकर रसिका संतोष प्रथम क्रमांक. दासवेकर साक्षी अमेय 10वी ड, 485 गुण आणि तिचा द्वितीय क्रमांक आहे. तिची टक्केवारी आहे 97%. द्वितीय क्रमांक देखील विभागुण आहे. चांदगुडे सृष्टी नारायण इयत्ता 10वी क, 484 गुण, तिची टक्केवारी आहे. तिची टक्केवारी आहे 96.80%. ओझा जिज्ञासा राजेश 10वी ब, तृतीय क्रमांक, 484 गुण आणि तिची टक्केवारी आहे 96.80%. मोठे समीक्षा नितीन 10वी ब, 482 गुण आणि तिची टक्केवारी आहे 96.40%. हाही चौथा गुणक्रमांक देखील विभागुण आहे.
दुसरी विद्यार्थिनी आहे घोडे विशाखा संपत. तिचं विशेष कौतुक, पायाला तिच्या इजा झालेली आहे. घोडे विशाखा संपत. सुपेकर अनन्या अरुण, इयत्ता 10वी ब, 480 गुण. सुपेकर अनन्या अरुण, इयत्ता 10वी ब, 480 गुण आणि टक्केवारी आहे 96%. पाचवा क्रमांक ही विभागून आहे. पुढची विद्यार्थिनी आहे पोकळे करिश्मा मनोज, इयत्ता 10वी क, 480 गुण, 96%. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन बाई आपण माजी अध्यक्षा माननीय श्रीमती श्यामा जाधव यांनी आपल्या भगिनींच्या स्मरणार्थ इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत गुणानुक्रमे दोन्ही शाखांमधून प्रथम आलेल्या विद्यार्थिनीस बक्षीस ठेवलेले आहे आणि हे बक्षीस या वर्षीच्या प्रथम आलेल्या कवितके तन्वी सुरेश आणि पळसकर रसिका 10वी ब यांनी पटकावलेले आहे. यांच्या एक मिनिट, हे आत्ता नाही आहे, अनाऊन्स करायला सांगितलं. हां, या बक्षिसाचे स्वरूप आहे हो रसिका. यांच्या बक्षिसाचे स्वरूप आहे रोख रक्कम रुपये 472 आणि 471 रुपये. या विद्यार्थिनींनी ही रक्कम कार्यालयातून कार्यक्रम संपल्यानंतर श्रीमती प्रीती म्हैसकर यांच्याकडून आजच घ्यावी. यानंतर शिक्षकांचे सत्कार आहेत. जागतिक महामारीच्या या काळात विद्यार्थिनींचे मनोबल उंचावून त्यांना सतत अभ्यासासाठी प्रवृत्त करणाऱ्या कोरोना काळातील शिक्षण क्षेत्रातील शिक्षकरूपी योद्ध्यांचाही यथोचित सत्कार व्हायला हवा, म्हणून आपण त्यांचाही सत्कार करत आहोत. सर्वप्रथम माननीय मुख्याध्यापिका श्रीमती रंजना वाठोरेबाई. माधुरी पन्हाळेबाई, श्रीमती ज्योती महाजनबाई, श्रीमती सई नेर्लेकर, श्रीमती पल्लवी क्षीरसागर, श्रीमती शैलजा गोडांबेबाई, त्या आज रजा आहेत. श्रीमती प्रतिभा जमदाडेबाई यांनीही स्टेजवर यावं.
पल्लवी क्षीरसागरबाई, वर्ग शिक्षक असणार बाईंचे विचार. धन्यवाद बाई. राजगिरेबाई आहेत का उपस्थित? कृपया त्यांनी स्टेजवर यावं. आपल्या वसतिगृहाच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन यांचं मोलाचं असतं, त्यासाठी त्यांचाही इथे सत्कार होतोय. दहावीच्या विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन त्या करीत असतात. फोटो झाले. 9वी-10वीच्या पर्यवेक्षिका माननीय श्रीमती विनीता फलटणेबाई, इकडून येते. माननीय उपमुख्याध्यापिका वसुधा कुलकर्णीबाई यांचाही सत्कार. कृपया आपण सत्कार स्वीकारावा. धन्यवाद बाई. खूप वेळ उभं राहिला. गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा माननीय उषा बाग यांना विनंती की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. सर्व उपस्थित गुणवंत विद्यार्थिनी म्हणजेच आपल्या 10वीच्या 100% विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या, त्या 372 जणींच्या ह्या प्रतिनिधी, त्यांचे पालक, त्यांचे शाळेच्या परिसरात असलेले दुसरे पालक म्हणजे आपण शिक्षक, आपले कुटुंब प्रमुख, मुख्याध्यापिका वाठोरेबाई, वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या पण प्रतिपालक, 24 तास त्यांचं संगोपन आणि त्यांचं मनोधैर्य या दोन्ही गोष्टीची जबाबदारी घेणाऱ्या राजगिरेबाई, आणि तुम्हाला वेळोवेळी सहाय्यभूत झालेले आपल्या संस्थेचे अन्य जे ह्या 10वीच्या वर्गाला न शिकवणारे पूर्वी शिकवत असलेले असे शिक्षक, क्लार्क, शिपाई, ही सर्व मंडळी. आज ह्या गोड समारंभाला खरं तर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सगळेजण हजर असायला हवे होते, पण नाही राहू शकले. अजूनही आपल्यावर बंधनं आहेत. ती बंधनं म्हटलं तर एक प्रकारे आपण लादून घेतलेली आहेत, कारण आपल्याला आपल्या सहकार्यांच्या आणि आपल्या मुलींच्या, त्यांच्या पालकांच्या आरोग्याची खूप काळजी आहे. त्यांच्याबद्दलची आपल्याला एक कायमच काळजी घेण्याची जबाबदारी वाटते. आणि म्हणून जे उपस्थित राहू शकलेले नाहीत किंवा ज्यांना आपल्याला निमंत्रित करता आलं नाही, त्यांच्यापर्यंतही आपण या संस्थेच्या भावना पोचवाव्या अशी मी तुम्हाला विनंती करते. सामान्यपणे एक टप्पा ओलांडला, कोणताही आयुष्याचा असो, प्रवासाचा असो
शिक्षणातला असो, एक टप्पा ओलांडला की दुसऱ्या टप्प्यातली जी आव्हानं असतात, दुसऱ्या टप्प्यातले नवनवीन अनपेक्षित अनुभव असतात, त्याच्यासाठीची एक कुठेतरी आपण तयारी करायची असते. ती तयारी करण्यासाठी पूर्वीचे मिळालेले अनुभव आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे लोक या सगळ्यांची आपल्याला साथ घ्यावी लागते. 10वी पास होऊन या अत्यंत सुरक्षित जगातून यातल्या 372 मुलींपैकी बऱ्याच मुली अनेक वर्ष या हुजूरपागेच्या परिसरातच मोठ्या झाल्या असतील. काही थोड्याशाच अलीकडे ह्या शाळेमध्ये प्रविष्ट झालेल्या असतील. इतकी वर्ष या शाळेचं, शाळेच्या पुण्याईचं, शाळेच्या कर्तृत्वाचं, शाळेच्या नावलौकिकाचं आणि त्यांच्या पालकांचंसुद्धा अत्यंत सुरक्षित कवच त्यांच्या भोवती होतं. त्याही स्वतःला लहान समजत होत्या, त्यांचे शिक्षकही त्यांना खूप लहान समजत होते, पालकही लहान समजत होते. पण आता ह्या त्या अशा टप्प्यावर आल्यात की आता मोठ्या झाल्यात. त्यांचे आईवडील म्हणणार, आता तू मोठी झालीस ना, आता तुला हे कळलं पाहिजे, किंवा आता तुला निर्णय घेता आला पाहिजे, किंवा तुला काय व्हायचं आहे ते तू ठरव आणि त्या दृष्टीनं पुढे जा. तेव्हा इतके दिवस पाठीमागं बघायची सवय असायची. मग मी 8वीत काय केलं, 7वीत काय केलं, मी लहान असताना काय होतं वगैरे वगैरे. आता पुढे बघायचं आहे. आपल्या पुढे जे लोक आहेत, आपल्यापेक्षा पुढे गेलेले लोक जे आहेत, ते कसे गेले पुढे, त्यांनी काय केलं, पुढे कोणते आपल्याला कोर्सेस आहेत, कोणत्या संधी आहेत, कोणती क्षेत्र आहेत आणि कोणत्या कदाचित अडचणी आव्हानांसुद्धा आपल्याला त्यांना सामोरं जावं लागणार आहे, याचा आता पुढचा विचार करायचा आहे. आणि तो विचार करण्यासाठीचं हे आजचं एक प्रकारचं सीमोल्लंघन आहे असं समजा. गेल्या वर्षभरामध्ये तुम्हाला आत्ता जे 10वी पास झालेल्या मुली आहेत, त्यांना जवळजवळ वर्षभर मधले काही थोडेच दिवस शाळा चालली, तेव्हा जवळजवळ वर्षभर इथे येताच आलं नाही, त्यांना बोलवता आलं नाही. त्या याच्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवरच शिक्षकांना बघत होत्या, शाळेला बघत होत्या. त्या स्वतः म्हणजे एकमेकींशी संवाद साधू शकत होत्या मोबाईलवर बोलून. कदाचित थोडी आपल्याला सवलत मिळाली तर मैत्रिणींना भेटल्या असतील, पण 2-4 ज्या अगदी जिवलग मैत्रिणी होत्या, किंवा कुणाच्या 10 असतील, कुणाच्या 20 असतील, पण तरीसुद्धा वर्गातल्या मुलींना भेटणं, शाळेत भेटणं, सगळ्यांना एकत्र पाहणं, हा काही आनंद त्यांना मिळाला नाही. आता काही दिवसांनी तो आनंद मिळेल. नव्या मैत्रिणी, नवे शिक्षक, नवा अभ्यासक्रम, नवं कॉलेज, सगळं नवं नवं मिळेल. पण तरीसुद्धा मुलीनो, एकदम असं बाउन्स होतं तसं व्हायचं नाही. एकदम सगळ्यांना भेटायचं, एकदम मनाला येईल ते करायचं, एकदम सगळीकडे फिरायचं असं न करता अजूनही जपायचं आहे. आपल्याला स्वतःला जपायचं आहे, इतरांनाही जपायचं आहे. फक्त मलाच कुणापासून तरी संसर्ग होईल, मलाच कुणापासून तरी त्रास होईल असं नसून हीही सामाजिक जाणीव ठेवायची की माझ्यापासूनही कोणाला त्रास होता कामा नये. आणि म्हणून हा जो काळ आहे, हा म्हटलं तर आपला खूप परीक्षेचा आहे, संयमाचा आहे, पण त्याचबरोबर तुमच्या एकूण कर्तृत्वाचा, व्यक्तिमत्वाचा, तुमच्या जबाबदारीने वागण्याच्या वृत्तीचा हा एक प्रकारे कस लागणार आहे. परिस्थिती बदलेल, लवकरच बदलेल, पण बदलली तरी एकदम असं उफाळल्यासारखं असं नाही व्हायचं. आणि तुमचं वय असं आहे की तुम्हाला असं वाटेल आता उद्यापासून सगळं मोकळं असं झालं की कुणाला भेटू, कुणाला नको असं सगळं होईल. किती बोलू कुणाशी, काय काय करू, इथे ट्रिपला जाऊ का, इथे अमुक जमू का, गॅदरिंग करू का, खूप काहीतरी वाटेल. त्या सगळ्याचं व्यवस्थित नियोजन करा. एकच सांगावं असं वाटतं, इतके दिवस आपण सारखं बोलत होतो. या वर्षभरामध्ये कदाचित तुम्हाला ही थोडी सवय लागली असेल की आपण दुसऱ्यांचं ऐकायचं पण असतं. आता हीच ऐकण्याची सवय आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी पडते. वाचन आणि त्याच्या पटपट ऐकणं, ऐकून खूप आपल्याला ज्ञान मिळू शकतं. कारण वाचतो तेव्हासुद्धा आपण एक प्रकारचं ऐकतोच. आपण मनात जरी वाचत असलो तरी ते वाचलेलं आपलंच आपण ऐकत असतो. त्यामुळे जी सुधारणा होते. तसंच दुसऱ्यांचे पण अनुभव ऐकणं, दुसऱ्यांचं पण काही म्हणणं ऐकणं, ही ऐकण्याची सवय ठेवा.
हे जे वय आहे तुमचं आत्ता 15, 16, 17 जे वय आहे ते सारखं आपल्याला कुणाला काही ते सांगायचं असतं. मग आपलं म्हणणं सांगायचं असतं. 4 जणी जमल्या की त्याच्यात माझा आवाज कसा मोठा होईल आणि दुसऱ्यांना बाजूला सरून मी कशी बोलीन, असं तो एक निसर्गतःच असलेली ती वृत्ती आहे. पण आता थोडंसं बदललं आहे, सगळं जगच बदललं आहे. ऐकायला शिका, ऐकून खूप काही ज्ञान मिळतं हेही लक्षात घ्या. सवयी बदललेल्या आहेत, त्या बदलायला पाहिजेत. त्या सवयी बदलल्यात, काही याच्यात तुम्हाला दुःखही झालं आहे, अडचणी निर्माण झाल्यात, पण हाही एक चॅलेंज आहे, ही एक संधी मिळाली आपल्याला, हेही एक वेगळ्या प्रकारचं कर्तृत्व दाखवण्याची एक वाट सापडली असं समजून घेऊन या नव्या सगळ्या जगाशी, नव्या सगळ्याशी तुम्ही जुळवून घ्या. याच्यातच पुढे जायचा प्रयत्न करा, खचून जाऊ नका. आपलं मनोबल हेच आपलं व्यक्तिमत्व उभं करायला सगळ्यात जास्त उपयोगी पडतं. म्हणतात ना, कोणताही आजार झाला तरी त्यातून बरं होण्यासाठी औषधं ही 50%च काम करतात किंवा कदाचित त्याच्यापेक्षा कमी काम करतात. पण आपली बरं होण्याची जर जबर इच्छाशक्ती असेल तर आपण लवकर बरं होतो. आपले पाय दुखत आहेत, आपल्या पायात बळ नाही आहे, उठता येत नाही, चालता येत नाही, असं असलं तरीसुद्धा आपल्याला जर इच्छाशक्ती असेल तर आपण हळूहळू करत व्यवस्थित चालू लागतो. तसंच हे पण आहे, आयुष्यात पण आहे. ते तात्पुरतं नसतं. ही जबर इच्छाशक्ती आपल्यात निर्माण करायची, जबर महत्त्वाकांक्षा निर्माण करायची, ती आपल्या प्रगतीसाठी आहे, पुढच्या माणसांच्या पर्यंत पोचण्यासाठी आहे, पण दुसऱ्यांना मागं ढकलण्यासाठी नाही, हेही लक्षात ठेवायचं. तेव्हा या सगळ्या याच्यात मला असं वाटतं की हे जरी मुलींची बोललेली असले तरी आपण समोर बसलेली आहात, त्या तुमचीही शिक्षकांची, पालकांची मानसिकता गेल्या 1.5 वर्षामध्ये, किमान गेल्या वर्षभरात, कारण पहिले 2-3 महिने आपल्याला सारखी आशा होती की ही परिस्थिती बदलेल, त्यात काय कुठली साथ आली तर 2-3 महिने राहते, 4 महिने राहील. सगळ्यांना अशी आशा होती की जूनपासून व्यवस्थित सगळं पुन्हा चालू होईल, पण तसं काही झालं नाही आणि आपणही सगळेजण एक प्रकारे खचलो होतो. गेल्या काही दिवसामध्ये होणाऱ्या परिस्थितीत सुधारणा होतीये अशा बातम्या येत आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच थोडीफार उभारी आलेली आहे. तर त्या उभारीतच अजून पुढे जाऊया. काल बातमी आली 17 तारखेला शाळा चालू होणार, आज बातमी आली अजून काही निश्चित नाही, लगेच आपण ढेपाळलं. असं नाही होता कामा. आपणही त्या जागी जाऊया की जरी असं असलं तरी का असं म्हटलं असेल, ठीक आहे 17 नाही 18 चालू होईल, 18 नाही 20ला चालू होईल, केव्हा तरी होईल. तेव्हा हा सगळा आशावाद ठेवणं आणि त्या याच्यात आपलं मनोधैर्य टिकवून ठेवून, कारण तुमच्या शिक्षकांच्यावर आणि पालकांच्यावर जास्त जबाबदारी आहे. मुलींना कायमच ताजं ठेवणं, रिसेप्टिव्ह ठेवणं, त्यांना त्यांची सगळं स्वीकारण्याची, आपल्यामध्ये सामावून घेण्याची, ते घेऊन ज्ञान असेल, उपदेश असेल, आणखीन काय असेल, हे सगळं रिसीव करणं, घेणं, त्याला रिसेप्टिव्ह पॉवर म्हणतात, ती वाढवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि तुम्हीच जर रिसेप्टिव्ह नाही राहिलात, तुम्हीच जर सगळं विड्रॉल सिम्टम्स तुमच्यात आले, म्हणजे काहीच नको जाऊ दे तिकडं, काय कसं बसं असं ढकलायचं तर आयुष्य, तुमचं आयुष्य कमी राहिलं आहे, मुलींचं आयुष्य जास्त राहिलेलं आहे आणि म्हणून ती जबाबदारी जास्त आहे. तेव्हा आज मुली आपल्या छान मार्कांनी, छान पर्सेंटेजनी 10वी पास झाल्या, त्यांना काय कुठेही प्रवेश मिळेल, त्या पुढे जातील. एवढंच फक्त आता उरलेलं नाही, तर अजून बरंच काहीतरी आपल्याकडे आहे शिल्लक. मग अशीच काही पालकांनी इच्छा व्यक्त केली की त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सचं गायडन्स द्या, त्यांना परकीय भाषांचा गायडन्स द्या, त्यांना असं द्या तसं द्या. आपल्या संस्थेमार्फत भाषा, द इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लँग्वेजेस असं म्हणून एक युनिट चालू ऑलरेडी झालेलं आहे. त्याचा प्रयोग गेली 2 वर्ष आपल्या शाळेत चालू आहे. बऱ्याच शिक्षकांना माहिती असेल, 6वी 7वीच्या आणि 9वीच्या आणि 11वीच्या मुलींनी जर्मन भाषेचे काही तास अटेंड केलेत. लेव्हल 1ची परीक्षा त्यांची झाली आहे आणि त्या मला इथे डिक्लेअर करायला आनंद वाटतो की त्या सगळ्याजणी पास झाल्या आहेत लेव्हल 1च्या परीक्षेमध्ये. आता त्यातल्या काही वर्गांना जरा कमी दिवस मिळाले, काही वर्गांना जास्त दिवस मिळाले, थोड्या पुढे मागे गेले आहेत. इंग्रजी मीडियममधल्या ज्या मुलींनी क्लास अटेंड केला होता त्यांना खूप दिवस ओळीनी तो क्लास करता आला. मराठी माध्यमाच्या मुलींना थोडे कमी दिवस मिळाले, त्यामुळे थोड्याशा त्या मागे पडल्या. पण आता सगळ्याजणी एका लेवलला, एका
ज्ञानाच्या पातळीला आलेले आहेत. सर्वांना ज्यांनी क्लास अटेंड केले, हे लेव्हल 1 पूर्ण केली, त्यांना संस्थेतर्फे त्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि हा अभ्यासक्रम, आता मी फक्त जर्मन भाषेबद्दल बोलते आहे, हा 4 लेव्हल्समध्ये म्हणजे लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3, लेव्हल 4 असे त्याच्या इयत्ता आहेत असं समजूया आपण. आणि त्याप्रमाणे तो कोर्स आपल्या संस्थेमार्फत चालणार आहे. इतकंच नाही तर त्याच्या जोडीला परकीय भाषा म्हणजे त्याच्यामध्ये रशियन आहे, फ्रेंच आहे, जॅपनीज आहे, चायनीज आहे, ह्या अनेक भाषांचे हळूहळू वर्ग फक्त शाळेच्या मुलींसाठी नाहीत, शिक्षकांसाठी पण आहेत, पालकांसाठी पण आहेत, बाहेरच्या लोकांसाठी पण आहेत. उद्या तुमच्यापैकी कोणाचे बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी परदेशात असतील कोणत्या तरी देशामध्ये आणि तिथे तुम्हाला जाण्याची संधी मिळाली, तुम्हाला मिळाली किंवा तुमचे नातेवाईक असल्यामुळे जायला मिळाली किंवा तुम्ही टूर म्हणून गेलात, तर तुम्हाला जर ती भाषा येत असेल तर तुम्हाला तिथल्या सहलीचा, तिथल्या वास्तव्याचा आनंद घेता येईल. नोकरीमध्ये जर त्याची गरज निर्माण झाली अमुक एक देशात जाण्याची, तर तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या क्षेत्रामध्ये ज्यांना ती भाषा येत असेल त्यांनाच पाठवलं जाईल, तुमची संधी जाऊ शकेल, असंही होऊ शकेल. या माणसाने बहुभाषिक असणं हे केव्हाहीच गरजेचं आहे. आणि त्याच्यात मग त्या बहुभाषिक असण्यामध्ये त्याचा फायदा काय? एकतर ते ज्ञान आहे नाही म्हटलं तरी. दुसरं असं की आपल्या मित्रमैत्रिणींचा गोतावळा वाढू शकतो, आपल्याला वेगळ्या संधी निर्माण होतात. तिथलं चांगलं साहित्य, तुम्ही शिक्षक आहात, चांगलं जे साहित्य म्हणजे लेखन आहे ते तुम्हाला वाचता येईल, त्यांचे अनुभव शेअर करता येतील. व्हॉट्सॲपमुळे आपण कुठल्याही देशातल्या कुठल्याही माणसाशी संपर्क साधू शकतो. तेव्हा आमचं कोण आहे जर्मनीमध्ये, आमचं कोण आहे जपानमध्ये असं म्हणायची गरजच नाही. तिथे समजा एखाद्या एम्बसीशी किंवा आणि कुणाशी मित्राशी बोलायचं असेल तर आपल्याला जर ती भाषा येते, 10-20 शब्द आले तरीसुद्धा एक जवळीक वाटते, तसंही होऊ शकेल. असे सगळे वेगळे भाषा येत असेल तर आपल्याला आयुष्यातलेही वेगळे आनंद घेता येतात. आणि म्हणून तुमच्यामार्फत हाही संदेश आपल्या परिसरामध्ये, आपल्या समाजामध्ये, विशेषतः पुण्यामध्ये किंवा पुण्याजवळच्या ग्रामीण भागामध्ये जाऊ दे की या भाषांचे वर्ग शिकवण्याचे रेग्युलर वर्ग आपल्या संस्थेमार्फत चालणार आहेत. ते विद्यार्थी नसलेल्या म्हणजे हुजूरपागा संस्थेच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त लोकांकरता त्यांच्या सोयीप्रमाणे त्याचा सगळ्याचा फीडबॅक घेऊन, अंदाज घेऊन वेगळ्या बॅचेस चालू राहतील. पुरुषांनाही तिथे त्याच्यामध्ये त्यांच्या बॅचेस असेल. भाषा शिकण्यासाठी पुरुष आणि बायका एकत्र बसू शकतील, प्रश्न तो नाही आहे, पण त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार अशा वेगळ्या बॅचेस होतील. तो विभाग आपल्या संस्थेमार्फत खूप वाढेल. गेली काही वर्ष आपण त्याचं प्लॅनिंग करत होतो. आपल्याच एक माजी विद्यार्थिनी असलेल्या मधुरा गोखले यांना स्वतःला 14 भारताबाहेरच्या भाषा येतात आणि त्या याच्या डायरेक्टर आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या हे सगळं मॅनेज करत आहेत. तर या निमित्ताने मला आपल्याला हा संदेश द्यायचा आहे, ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सला बसायचं आहे. मला वाटतं शिक्षकांपैकी सुद्धा काहींनी ही इच्छा बाळगली असेल की आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला बघूया, तरी त्यानिमित्ताने अभ्यास तरी होईल, आपण परीक्षेला बसूया आणि मिळाली संधी करता आलं तर चांगलंच आहे. तर तिथेसुद्धा आपल्याला मराठी चांगली येते म्हणजे तिथेही पुन्हा शंकेला वाव आहे, चांगली येते म्हणजे काय येते, पण तरी भारतीय भाषा हिंदी येते का, आपल्या शेजारच्या प्रांताची भाषा येते का, गुजराती येते का, कन्नड येते का, तेलुगू येते का, आपण विचार करूया त्याचा. याही भाषा आपल्याला आल्या पाहिजेत की नाही, आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधता आला पाहिजे की नाही. मग आपल्याला आणखीन काही भाषा येत असतील तर आपल्या बायोडेटाची क्वालिटी वाढेल. नुसती क्वालिटी वाढेल असं नव्हे, तुम्हालाच त्याचा प्रेफरन्स द्यावा कोणत्याही गोष्टीसाठी, तर तीही संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल. तुम्ही अभिमानाने सांगू शकाल. नुसतंच परदेशात जायचं असं म्हणून नव्हे, तुम्हाला भाषांतराचं काम करता येऊ शकतं, तुम्हाला इंटरप्रिटर म्हणून काम करता येऊ शकतं. साध्या कोणी इथे पुण्यामध्ये आले आणि शनिवारवाडा बघायचं दाखवायचं आहे, तुमच्या मैत्रिणीची मैत्रीण आलेली आहे आणि ती आली आहे कुठल्या तरी देशातनं, तिला ती भाषा येते, ती समजा ती तोडकं मोडकं ती इंग्लिश तोडकं मोडकं बोलेल, तुम्ही तोडकं मोडकं बोलाल आणि मग पेशवे म्हणजे काय सांगता येणार नाही आणि जनानखाना म्हणजे काय सांगता येणार नाही, अशी पंचायती जर झाली तर आपल्याला काय म्हणायचं ते पोचवता येणार नाही. पण जर आपल्याला अशी भाषा येत असेल तर तुमचं शिक्षकी पेशाचं काम करून सुद्धा
तुम्हाला हा आणखीन एक वेगळा आनंद घेता येऊ शकेल. तेव्हा अगदी गाईड असं म्हणूया नको, गाईड म्हणून नोकरी करायची नाही आहे. असे खूप वेगळे वेगळे अनुभव आहेत. कोणाचे कोणीतरी घरी पाहुणं येतं, तुमची मैत्रीण बोलावते, तुमच्या नवऱ्याचा मित्र बोलावतो आणि कोणी बोलवतं या ना ते आमच्याकडे चायनामधले अमुक अमुक आलेले आहेत. आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्ही नुसतं तोंड बांधून, आत्ता मास्कनी बांधलं आहे त्यावेळेला बोलता येत नाही म्हणून आपलंच तोंड आपण बांधून बसलो, मग काही मज्जाच नाही त्याच्यामध्ये. तेव्हा भाषा येणं आणि ती त्यातला जर बारीक सारीक असा अर्थ कळला तर ती समर्थपणे वापरता येणं, ती भाषा बोलत असताना आपल्या चेहऱ्यावर आनंद येणं, त्याचे भाव उमटणं, आपले हातवारे तसे होणं. नाहीतर गमतीगमतीचे खूप प्रसंग होतात, आपला अर्थ न कळल्यामुळे वाटेल ते त्याचा अर्थ वेगळा असतो आणि आपण ॲक्शन वेगळीच करतो, असंही होऊ शकतं. आणि म्हणून आपल्या या भाषा हे जे केंद्र आहे त्या केंद्राचं विशेषतः स्त्रियांच्या दृष्टिकोनातून, मुलींच्या दृष्टिकोनातून खूप वेगळं महत्त्व आहे. ते आपण जाणून घ्यावं आणि जेव्हा केव्हा होईल अर्थातच त्याची जाहिरात होईल. मोस्ट प्रॉबेबली जूनपासून किमान 2 भाषांचे तरी आपल्याकडे आणखीन वर्ग चालू होतील, जर्मन भाषा आणि त्याच्याबरोबर आणखीन एखादी भाषा. तर त्यालाही आपण संस्थेच्या ह्या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, लोकांच्यापर्यंत हे पोचवावं अशी मी संस्थेतर्फे तुम्हाला विनंती करते. पुन्हा एकदा 372 जणींच्या प्रतिनिधी असलेल्या या 10-12 जणी, त्यांच्या लाडक्या शिक्षिका आणि शिक्षक असलेले आणि अत्यंत आत्मीयतेने, प्रेमाने, जिव्हाळ्याने ह्या संस्थेकडे, शिक्षकांकडे पाहणारे त्यांचे पालक, या सर्वांचं मनापासून मी आभार मानते. या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळा शाळेचा नावलौकिक टिकवून ठेवलात त्याबद्दल मी तुमचे आणखीन मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद बाई. सुकलेली फुलं सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण हे आठवणी देऊन जातात. काही माणसं शब्दातून जगण्याचं सार देऊन जातात, तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. असंच काहीचं आत्ताच आपण जे मार्गदर्शक बोल ऐकले, तर हे नक्कीच आमच्या विद्यार्थिनी प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणतील अशी मी त्यांच्या वतीने ग्वाही देते बाई. इतरांची रेष खोडून टाकण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करा, बहुआयामी व्हा, भाषिक व्हा असंही त्यांनी सांगितलं. अर्थात एक सांगावंसं वाटतं, जणू काही बाईंचा संदेश असा होता, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, फ्लाय हाय बट स्टे ग्राउंडेड. हा संदेश नक्कीच आम्ही सगळ्यांनीच लक्षात ठेवूया. यानंतर या क्षणी आपल्या विद्यार्थिनींच्या मनातल्या भावना जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक आहोत. तर विद्यार्थिनींच्या वतीने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येते तन्वी कवितके, 10वी क. नमस्कार, मी तन्वी कवितके. आज शाळेत इतक्या दिवसांनी येऊन तुम्हा सर्वांना भेटून खूप छान वाटत आहे. 2019मध्ये भारतात कोरोनाने शिरकाव केला. रुग्णसंख्या वाढू लागल्यावर माननीय नरेंद्र मोदीजींनी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे आपल्या प्रशालेने विद्यार्थिनींचे शिक्षण थांबू नये यासाठी ऑनलाईन शाळा सुरू केली. आमचे 10वीचे तासही ऑनलाईन झाले. सर्व शिक्षकांनी आमच्याकडून परीक्षेची अगदी छान तयारी करून घेतली होती. 10वीत शाळेत मला पहिलं यायचंच अशी जिद्द ठेवून मी परीक्षेसाठी खूप अभ्यास केला होता. पण एके दिवशी अचानक विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने 10वी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात येत आहे अशी घोषणा राज्य सरकारने केली. तेव्हा परीक्षा रद्द झाली हे ऐकून मला खूप वाईट वाटले होते. पण 10वीचा निकाल लागल्यावर मी 98% मिळवून आपल्या हुजूरपागा प्रशालेत प्रथम आले हे समजल्यावर मला खूप आनंद झाला.
माझ्या या यशाचे श्रेय मी माझे आई बाबा व माझ्या हुजूरबागेच्या सर्व शिक्षिकांना देते. अभ्यासातील सातत्य व बाईंनी शिकवलेले सर्व काही लक्षपूर्ण ऐकून त्याचा सराव करणे हेच माझ्या यशामागील रहस्य. मला एक चांगली विद्यार्थिनी घडवण्यात हुजूरबागेतील बालवाडीपासून ते हायस्कूलपर्यंतच्या सर्व शिक्षिकांचा हात आहे. या प्रशालेची विद्यार्थिनी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, कारण या शाळेने फक्त हुशार विद्यार्थिनीच नाही तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडू निर्माण केले. आमच्यातील कला पाहून आम्हास प्रोत्साहन दिले. सर्व शिक्षकांनी आम्हावर ज्ञानाचा, संस्कृतीचा, कलेचा लेप दिला. समता, ममता, एकी आणि शिस्तीचे धडे दिले. अभ्यासाबरोबरच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या शिक्षिका धडपडत असतात. त्यामुळे हुजूरबागेची विद्यार्थिनी ज्या क्षेत्रात जाते तिथे ती यशस्वी होतेच. माझी भविष्यात IAS ऑफिसर होण्याची इच्छा आहे व त्यासाठीचा पाया हुजूरबागेच्या शिक्षकांनी भक्कम केला आहे. शाळेच्या अपार ऋणातून आम्ही कधीच मुक्त होणार नाही, पण जेव्हा जेव्हा शाळेतील विद्यार्थिनींना आमची गरज भासेल तेव्हा आम्ही शाळा मातेच्या सेवेसाठी त्वरित हजर असू. आपल्या हुजूरबागा प्रशालेच्या परदेशातही नावलौकिक आहे व जगभरातही ही अजून सुप्रसिद्ध होण्यास आम्ही सर्वजणी नक्कीच प्रयत्न करू. येथील पुढील प्रवासात आम्हाला तुम्हा सर्वांसारखेच प्रेमळ शिक्षक लाभावेत हीच माझी इच्छा. आज येथे उपस्थित राहून आम्हाला सन्मानित केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांचे धन्यवाद व आत्तापर्यंत आम्हा विद्यार्थिनींच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या आणि आम्हा 9 जणींसाठी इतका छान कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मी माननीय मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आम्हा विद्यार्थिनींतर्फे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. तन्वी, तुला भावी तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर येते साक्षी दासवेकर. नमस्कार. माननीय मुख्याध्यापिका, माननीय उपमुख्याध्यापिका, माननीय पर्यवेक्षिका, आदरणीय शिक्षक वर्ग व सन्माननीय अध्यक्ष. माझे नाव साक्षी अमेय दासवेकर. मी इयत्ता 10वी ड मधील विद्यार्थिनी आहे. मला आज माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या शाळेचे व शिक्षकांचे आभार मानते. आज आनंद या गोष्टीचा आहे की आपला हा सोहळा ऑनलाईन नाही आहे. मी आपल्या शाळेत 5वीत प्रवेश घेतला. शाळा म्हणजे माझं ज्ञानमंदिर आणि शिक्षक म्हणजे तेथील देव. सर्वप्रथम या शिक्षकरूपी परमेश्वराला माझा प्रणाम. माझ्या जडणघडणीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि राहील. मला अजूनही आठवतो तो दिवस जेव्हा मी आपल्या शाळेत पहिलं पाऊल टाकलं. मनात उत्सुकता होती, आनंद होता. आनंद या गोष्टीचा की मला एका ऐतिहासिक शाळेत शिकायला मिळणार. आपल्या शाळेचा इतिहास बघितला की ऊर अभिमानानं भरून येतं आणि स्वतः देखील काही करून दाखवण्याची प्रेरणा मिळते. या प्रेरणेतूनच मला विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची इच्छा निर्माण झाली. या स्पर्धांमुळे माझ्यात आत्मविश्वास व जिद्द निर्माण झाली. या 6 वर्षात मला वेळोवेळी माझ्या सर्वच शिक्षकांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी खूप सहकार्य केले. याबद्दल मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील. खास करून मागचं वर्ष. जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कोरोनामुळे मागच्या वर्षी आपली शाळा बंद होती. परंतु शाळा बंद होती तरी आपल्या शिक्षणात मात्र खंड पडला नाही. याचं कारण म्हणजे आपल्या शिक्षिका. आपल्यासाठी त्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शाळेत येत होत्या. यासुद्धा आपल्या कोविड योद्धाच की. 10वी मध्ये मला जे यश मिळालं त्याचं श्रेय या सर्व शिक्षकांना जातं. आमची 10वी जरी ऑनलाईन होती तरी शिक्षणात काहीच कमतरता भासली नाही. मैत्रिणींनो, मला जिल्हाधिकारी व्हायचं आहे. त्यासाठी UPSC परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. त्या दृष्टीने मी माझी सुरुवात 11वीला सायन्स साईड घेऊन करणार आहे. 12वी नंतर JEE ही परीक्षा देणार आहे, जेणेकरून माझी स्पर्धा परीक्षांची तयारी होईल.
JEE ही भारतातील UPSC नंतरची सर्वात कठीण परीक्षा आहे. माझे ध्येय गाठण्यासाठी व आयुष्यातील कुठलंही काम करण्यासाठी सर्वात आवश्यक असणारे नेतृत्व, नियोजन, स्वयंशिस्त व यांसारखे अनेक गुण मला माझ्या शाळेने दिले. आपल्याला जर समाजात स्वतःचं स्थान निर्माण करायचं असेल तर आज मेहनत करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आजच्या मेहनतीचं फळ आपल्याला भविष्यात मिळणार आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या शाळेतील सर्व शिक्षिका. त्यांना आज जो समाजात मान मिळतो तो त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे. आपण आपला आदर्श सर्व ठिकाणी शोधत असतो, पण खरं तर आपल्याला दुसरीकडे कुठे आदर्श शोधण्याचीच गरज नाही, कारण आपल्या शाळेतील सर्व शिक्षिकाच आपल्यासाठी सर्वात मोठा आदर्श आहेत. शाळेतून जाताना शेवटी मनाला एकच रुखरुख लागून राहिली, आणि ती म्हणजे आम्हाला या शाळेच्या शेवटच्या वर्षी केवळ एकच महिना प्रत्यक्ष शाळेत भेटता आलं. त्यामुळे काहीच काळ शिक्षकांचा व मैत्रिणींचा प्रत्यक्ष सहवास लाभला. असो, जर कधी माझ्याकडून काही चुकले असेल किंवा कळत नकळत मी माझ्या मैत्रिणींचे, शिक्षकांचे मन दुखावले असेल तर मी त्यांची मनापासून माफी मागते. मला माझ्या शाळेने खूप काही दिले आहे. शाळेचे हे ऋण मी कधीच फेडू शकत नाही, पण जेव्हा भविष्यात मी माझ्या पायावर उभी असेल तेव्हा आपल्या शाळेसाठी काहीतरी करण्याची माझी खूप इच्छा आहे. तुम्हा सर्व शिक्षकांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहावेत ही विनंती. मला या शाळेची विद्यार्थिनी असल्याचा कायमच अभिमान वाटत राहील, आणि मला असं काहीतरी करून दाखवायचं आहे की माझ्या शाळेला माझा अभिमान वाटला पाहिजे. धन्यवाद. खूप छान. साक्षीने आज निरोप समारंभाचंही भाषण केलं असं वाटलं आणि मनोगतही व्यक्त केलं आहे, त्यामुळे खूप कौतुक तिचं. सर्व शिक्षकांच्या वतीने आपले मनोगत प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर ज्योती महाजन यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित पालक व प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्व यशस्वी विद्यार्थिनी व त्यांना भक्कम साथ देणारे, प्रेरणा देणारे आणि जीवापाड जपणारे पालक सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. आज आपण आनंदोत्सव साजरा करतोय, पण आठवत आहेत ते दिवस. इयत्ता 9वीच्या वार्षिक परीक्षेच्या आधीच शाळा बंद झाली. आता इयत्ता 10वी कशी सुरू होणार, कधी सुरू होणार, असे तुमच्या आणि आमच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. शेवटी 2020च्या जुलै अखेर ऑनलाईन 10वीची शाळा सुरू झाली. तुम्हा आम्हा सर्वांनाच हे सगळं नवीन होतं. तरीही अगदी अल्पावधीतच आपण सगळे टेक्नोसेवी झालो आणि बघता बघता वर्षही संपलं. जानेवारी व फेब्रुवारीत अगदीच अल्पावधीसाठी काहींची समोरासमोर भेट झाली. काही काळापुरता आपण एकमेकांच्या समोर आलो. चेहरे ओळखीचे होतायत न होतायत तोपर्यंत पुन्हा एकदा सारं ठप्प झालं. काही मैत्रिणी तर समोरासमोर भेटू पण शकल्या नाहीत. असो, या मागील 1.5 वर्षाच्या काळात आपण अधिक सकारात्मक विचार करायला शिकलोय असे अनेकांना जाणवत असेल. आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड देणे, न डगमगता मात करता येणे आवश्यक असते यावर शिक्कामोर्तब झाला. ज्याची रोगप्रतिकार शक्ती चांगली, नकारात्मकता कमी, तो टिकला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आता 10वीचा निकाल पाहिल्यावरही तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यांची इयत्ता 9वीपासूनच अभ्यासात सातत्य होते त्यांनी उत्तम यश संपादन केले. तुमचं यश हे पूर्णतः तुमच्या हाती असतं. आपले तारणहार आपणच असतो याचा प्रत्यय तुम्हाला आलाच असेल. पालक, शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात, पाहिजे ती मदत करू शकतात, पण जे काही यश मिळवायचं आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी ही तुमची स्वतःचीच असते. म्हणून या जबाबदारीचं वेळीच भान येणं आवश्यक असतं. ते तुम्हाला या बदलत्या परिस्थितीमुळे आलेलंच आहे. ते फक्त तुम्ही आयुष्याची अनमोल शिदोरी मानून टिकवाल अशी खात्री वाटते.
म्हणजे जो टिकवेल तो टिकेल हे नक्की. यश तर सर्वांनाच हवं असं वाटत असतं. एखाद्या स्पर्धेत बक्षीस प्राप्त करणं म्हणजे यश, परीक्षेत उत्तम गुण मिळवून शाळेत पहिल्या 5 नंबर पटकावला म्हणजे यश. पण ती फक्त एक झलक असते यशाची. आयुष्यातलं यश म्हणजे त्याहून अधिक असं खूप काही असतं की यश मिळवण्यासाठीचे तुमचे प्रयत्न नितांत सुंदर होऊन यशात परिवर्तित होतात. यश म्हणजे काय तर तुमच्याच कष्टाचं फळ. यश म्हणजे काय तर तुमच्या कर्तबगारीवरचं शिक्कामोर्तब. यश म्हणजे तुमच्या मनोरथांची पूर्तता. यश म्हणजे प्रगती. यश म्हणजे धन्यता. यश म्हणजे वैभव. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर यश म्हणजे काही साध्य करायचं ठरवणं आणि ते करून दाखवणं. आपल्याकडे काही गुण, काही क्षमता असतात म्हणून आपण यश मिळवतो. पण आपण आपले गुण, आपली क्षमता पूर्णपणे वापरतो की नाही हे महत्त्वाचे. आपल्याकडे जे जे उत्तम आहे ते सर्व प्रकट करणं म्हणजे यश. चित्र काढताना, गाणं म्हणताना त्यात रंगून गेलात, तल्लीन झालात तर ते सर्वोत्तम होतंच. खेळताना सुद्धा सगळं कौशल्य पणाला लावलं तर तुम्ही जिंकणारच. यश खेचून आणताना इतरांशी स्पर्धा करावी लागते, पण एक विसरू नका की तुमची खरी स्पर्धा ही स्वतःशीच असते. मला 98% मिळाले पण तिला तर 95%च मिळाले. इथे यश संपत नसतं. पुढच्या वेळी तुम्हाला 99% हवेत की नकोत. आत्ता 98 मिळाले, पुढच्या वेळी 99 प्रत्येकालाच हवेसे वाटणार आहेत. कारण तुम्ही जेव्हा यश मिळवता तेव्हा तुम्हाला, आम्हाला, पालकांना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना सगळ्यांनाच आनंद होतो. त्याचबरोबर तुमचा हुरूप वाढतो, तुमचा आत्मविश्वास वाढतो. आपण यश मिळवू शकतो याची खात्री पटली की साहजिकच अधिक यश मिळवावं असं वाटू लागतं. स्काय इज द लिमिट. यश हे क्षितिजासारखं असतं. जेवढं जेवढं वर जावं तेवढं तेवढं ते विस्तारत जातं. यश मिळवण्यासाठी जेवढे कष्ट करावे लागतात, जेवढी मेहनत घ्यावी लागते, त्यापेक्षाही ते यश टिकवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते मुलींनो. आता 10वीत तुम्ही मिळवलेल्या या यशामुळे साहजिकच आम्हा शिक्षकांच्या आणि पालकांच्याही तुमच्याबद्दलच्या अपेक्षा वाढल्यात. तुमच्यावरची जबाबदारी वाढली. हा मिळालेला लौकिक टिकून राहावा म्हणून त्या दृष्टीने तुम्ही पुढेही प्रयत्न केले पाहिजेत. जगातील सर्व यशस्वी महान व्यक्तींची उदाहरणे बघाल तर त्या सर्व व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचल्यावर पूर्वीपेक्षा अधिक काम करत असतात आणि अधिक नम्र असतात. आपले पंतप्रधान माननीय मोदीजी 24 तासांपैकी जेमतेम 3-4 तासच विश्रांती घेतात. इतर वेळी सतत कार्यमग्न असतात. तुम्हीसुद्धा तुमचे हे यश टिकवून उत्तरोत्तर प्रगती साधून हा यशाचा आलेख सतत उंचावत नेण्यासाठी प्रयत्नशील राहा. आता पुढे काय शिकावं, कोणती शाखा निवडावी, कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा. कधी वाटतं डॉक्टर व्हावं, कधी वाटतं शिक्षक व्हावं, तर कधी वाटतं ॲक्टर व्हावं. तुमच्या करिअरसाठी खूप नवनवीन क्षेत्र उपलब्ध आहेत. स्वतःची आवड, स्वतःचा कल कुठल्या क्षेत्राकडे आहे याचा अंदाज घेत राहा. कुठले विषय आवडतात, कुठले अजिबातच आवडत नाही याचा विचार जरूर करा. कला, विज्ञान की वाणिज्य, नोकरी की उद्योग, क्रीडा क्षेत्रात जायचं की कला क्षेत्रात, असे प्रश्न स्वतःला विचारत राहा. शिक्षक, पालक, नातेवाईक यांच्याशी या विषयावर पण चर्चा करा. कारण ज्या क्षेत्रात करिअर करायचे त्यासाठीचे विशिष्ट अभ्यासक्रम असतात, प्रवेश परीक्षा असतात, त्याची माहिती घ्या. जी गोष्ट करण्यात तुम्हाला खरा आनंद मिळणार आहे तेच क्षेत्र तुम्ही निवडा. स्वतःच्या आवडीचं काम करता येईल असं क्षेत्र जरूर निवडा. या सगळ्यात महत्त्वाचं असं की स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. जग नक्की बदलेल, पण प्रथम तुम्ही बदलणं आवश्यक आहे. उंच आकाशात भरारी घ्या, पण पाय मात्र जमिनीवर राहू द्या. या निमित्ताने सर्व पालकांशीही बोलावंसे वाटतंय की आपलं मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्याच्याकडे समंजसपणाने बघा. अनेक आव्हाने पेलण्यासाठी आपल्या पाल्याची मनोभूमिका तयार व्हावी यासाठी सतत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. येणाऱ्या आव्हानांना पाठ दाखवून पळण्यापेक्षा त्याला भिडण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे, म्हणजे त्यांच्यातील सुप्त गोष्टींचा शोध त्यांना लागेल. चला तर मग आपण सारे मिळून
परिवर्तनाचे वाटसरू होऊया. धन्यवाद. धन्यवाद महाजनबाई. महाजनबाई ह्या शास्त्राच्या असल्यामुळे त्यांनी शास्त्रीय भाषेत जीवनमूल्यच जणू सांगितलेली आहेत. आमच्या सगळ्या मुलींना ही अतिशय मार्गदर्शक ठरतील. एक निवेदन आहे. कृपया मी आभार मानल्यानंतर देखील उपस्थित सर्व पालक, विद्यार्थिनी आणि शिक्षकवृंद यांनी इथेच थांबायचं आहे. आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे बालिका दर्शसाठी, त्यामुळे कोणीही सभागृहातून जाऊ नये. आजचा अभिनंदन समारंभ हा वनिता समाज आणि स्वराज्य सभा यांच्या परस्पर सहकार्यातून पार पडला. त्याकरिता संस्थेच्या माननीय अध्यक्षा माननीय उषा वाघ वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्या. तसेच त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, सर्व पर्यवेक्षिका यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले, त्यांचेही आभार. वनिता समाज आणि स्वराज्य सभेतील सर्व सहकारी शिक्षिका यांचेही आभार. या कार्यक्रमासाठी उपस्थित पालक आणि आजच्या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रथम 5 क्रमांकाच्या विद्यार्थिनी यांचेही खूप खूप कौतुक. विभागात नसताना आणि ड्युटीतही नसताना कमी तिथे आम्ही या सहकार्य वृत्तीने काम करणारे शिक्षक तसेच कार्यालयातील बंधुभगिनी, सेवक वर्ग यांचेही खास आभार. आपली माजी विद्यार्थिनी आणि आत्ता होऊ घातलेली विद्यार्थिनी शिक्षिका स्वानंदी कांबळे हिचेही कौतुक. तंत्रस्नेही शिक्षिका नहारबाईंचे विशेष आभार. अनवधानाने कोणाचा नामोल्लेख राहिला असल्यास त्यांचेही आभार. वरिष्ठांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम इथे संपलेला आहे असं मी जाहीर करते. धन्यवाद.